बघा यावर्षी IBPS SO म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसरच्या केसमध्ये पेपर पॅटर्नमध्ये आणि सिलेक्शन प्रोसेसमध्ये बऱ्यापैकी बदल झालेत. त्यामुळं मुलांमध्ये कन्फ्युजन तयार झालं, की नेमकं आता काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने गेलं पाहिजे. सगळ्यात पहिले हे समजून घ्या, की नेमकं पेपर पॅटर्नमध्ये बदल काय झालेला आहे आणि तो का झालाय हे पण मी तुम्हाला सांगतो. बघा सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही प्री एक्झाममध्ये बघितलं, आता सिलेक्शन प्रोसेस तीच आहे. प्री एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू. सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्री एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू आहे. पण सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्री एक्झाममध्ये नेमका काय बदल झाला? तर अगोदर जेव्हा 2026 च्या पूर्वीच्या एक्झाम ज्या आहेत, जसं 2025 ची प्री एक्झाम असेल, तर त्याच्यामध्ये क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश क्वांटचे 25 क्वेश्चन 50 क्वेश्चन 50 मार्क, रिझनिंगचे 50 क्वेश्चन 50 मार्क आणि इंग्लिशचे 50 क्वेश्चन 25 मार्कांना असायचे. म्हणजे 125 मार्कांचा पॅटर्न होता आणि 150 क्वेश्चन होते मागच्या वर्षी. यावर्षी काय बदल झाला? यावर्षी नंबर ऑफ क्वेश्चन 150 वरून 100 वर आणले. प्रत्येक विषयाचे 25-25 क्वेश्चन आणि क्वांट, रिझनिंग, इंग्लिश 25 क्वेश्चन 25 मार्क, 25 क्वेश्चन 25 मार्क आणि प्रोफेशनल नॉलेज म्हणजे ज्याला आपण म्हणूया ॲग्रीकल्चर AFOच्या केसमध्ये, मार्केटिंग ऑफिसर MBA मार्केटिंगच्या केसमध्ये, त्यानंतर IT वाल्यांना IT सब्जेक्ट असेल किंवा HR वाल्यांना HR सब्जेक्ट असेल, MBA HR वाल्यांना HR सब्जेक्ट असेल. तर हा 50 क्वेश्चन 100 मार्क, 25 क्वेश्चन 50 मार्कांना विचारले जातोय. म्हणजे प्री एक्झाममध्ये सुद्धा प्रोफेशनल नॉलेज आणलं. मेन्स एक्झाममध्ये काय बदल केला? मेन्स एक्झाममध्ये सुद्धा बघा क्वांट, रिझनिंग, इंग्लिश ॲड केलं आणि प्रोफेशनल नॉलेज सुद्धा आहेच. मग क्वांट, रिझनिंग, इंग्लिश सोबत प्रोफेशनल नॉलेज ठेवले. आता क्वांट, रिझनिंग, इंग्लिश जरी इथं मेन्समध्ये असलं, तरी हे फक्त क्वालिफाइंग इन नेचर आहे. म्हणजे याचा तुमच्या फायनल सिलेक्शनशी काहीही संबंध नाहीये. तुमचं फायनल सिलेक्शन ऑन द बेसिस ऑफ ॲग्रीकल्चर किंवा प्रोफेशनल नॉलेजच्या बेसिसवरच होणार मित्रांनो. म्हणजे या 50 क्वेश्चनच्या बेसिसवरच होणार. मग या 50 क्वेश्चनच्या बेसिसवर जर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे, तर मग हा कशासाठी ॲड केला? हे याच्यासाठी ॲड केलंय, की या विद्यार्थ्यांमध्ये ते टेक्निकल स्किल किंवा ते लॉजिकल स्किल डेव्हलप व्हावं. कारण फक्त आणि फक्त ॲग्रीकल्चरच्या भरोश्यावर मुलं इथपर्यंत येऊ नये आणि सोबत फक्त क्वांट रिझनिंगच्या भरोश्यावर सुद्धा येऊ नये. म्हणजे ॲग्रीकल्चर प्रीमध्ये सुद्धा आणलं आणि मेन्समध्ये सुद्धा आणलं. प्रीमध्ये ॲग्रीकल्चरचं वेटेज 50 मार्कांचं आहे, मेन्समध्ये ॲग्रीकल्चरचं वेटेज 100 मार्कांचं आहे. प्रीमध्ये चारही सब्जेक्टच्या बेसिसवर कट ऑफ लागेल, पण मेन्समध्ये फक्त आणि फक्त एका सब्जेक्टच्या बेसिसवर कट ऑफ लागेल. उरलेले 3 सब्जेक्ट जे ते क्वालिफाइंग इन नेचर आहे. मग सर हे नेमकं कशासाठी केलेलं असावं? तर ॲग्रीकल्चरचा काढू हा जेन्युइन कॅन्डिडेट भेटावा, ज्याला ॲग्रीकल्चरचं नॉलेज चांगलं आहेच, सोबत त्याची लॉजिकल थिंकिंग सुद्धा चांगली आहे. हा यामागचा डेफिनेटली उद्देश असावा. तर हा एक मेजर कन्सर्न जो आहे, हा IBPSने यावेळेस एसओच्या केसमध्ये बदल केला. म्हणून हा एक मेजर कन्सर्न बऱ्याच मुलांच्या केसमध्ये होता, की एक भीतीचं वातावरण किंवा कन्फ्युजनचं वातावरण होतं. मग आता याला नेमकं कसं डील करावं? तर बघा आता तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश करायचंच आहे. ॲग्रीकल्चर पहिले फक्त मेन्सला करावं लागायचं. आता ते तुम्हाला प्रीला पण कामाला येईल आणि मेन्सला पण कामाला येईल. म्हणजे ॲग्रीकल्चर तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्ही ठिकाणी फायदेशीर झालं. तर हा एक फायदा झाला ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांना. दुसरा क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे प्री आणि मेन्समध्ये असल्यामुळं तुम्हाला आता फक्त वरवरचं करून चालणार नाही. आता तुम्हाला थोडंसं डीप करावं लागेल. हां, एंड ऑफ द डे परत क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे मेन्समध्ये क्वालिफाइंग असल्यामुळं तुमचं महत्त्व जे ते परत ॲग्रीकल्चरच्याच विषयाला जास्त राहणार आहे. त्याच्यामागचं रिझन असं, याच 100 मार्कांपैकी हे 100 मार्क आणि इंटरव्ह्यूमधले जे 50 मार्क आहेत, त्याच्यापैकीच तुमचा फायनल कट ऑफ जो आहे, तो डिसाईड होणार आहे. त्यामुळं बिनधास्त राहा, टेन्शन घेऊ नका आणि जरी तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल, तर टेन्शन घेऊच नका. कारण जे परिस्थिती आज तुमची आहे, ती सर्वांची आहे. त्यामुळं आज जर तुम्हाला असं वाटतंय, की माझ्यासोबत हे घडलंय, तर तुमच्यासोबत नाही, हे सगळ्या ॲस्पायरंट सोबत घडलंय. त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं मला त्यासाठी त्यामध्ये असं काहीच नाही. बिनधास्त आपापला अभ्यास रेग्युलर पद्धतीने चालू ठेवा. यावर्षी जागा थोड्याशा AFOच्या कमी असल्यामुळं फार पूर्णपणे AFवर फोकस नाहीच करावं हे प्रत्येकाला माहितीच आहे. पण स्टिल एखाद्याला वाटते पूर्ण AFवर फोकस करायचा आहे, तर त्याला तसंही क्वांट रिझनिंग, इंग्लिश प्री आणि मेन्समध्ये करायचं आहे. त्याच्यामुळं बाय डिफॉल्ट त्याचा जनरल बँकिंगचा अभ्यास जो आहे, हा होऊनच जाणार आहे. त्यामुळे यावर्षी AFO सोबत बाकी जनरल बँकिंगचा अभ्यास सुद्धा रेग्युलर चालू ठेवा. सो दॅट दोन्ही गोष्टी ज्या आहेत, या सायमल्टेनियसली होत राहतील. हाच उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा होता. बाकी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सारथी एज्युकेशनच्या YouTube चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.